नमस्कार मित्रांनो, मी योगेश 26 वर्षांचा आहे आणि शहराचा रहिवासी आहे. मी एक देखणा मुलगा आहे. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो. त्यामुळे मी दुसऱ्या शहरात शिकत होतो. कॉलेज शहरापासून खूप दूर होतं, त्यामुळे मला रेल्वेने जायचं होते. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर मला नंतर बसने प्रवास करायचा होता. मी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजला येत होतो. कॉलेजला जाण्यासाठी स्टेशनवरून बस पकडली. ती दुपारची वेळ होती. माझ्या सोबत बरेच सामान होते, म्हणून मी 2 सीट आधीच बुक केल्या होत्या. त्यामुळे मी पटकन बसमध्ये चढलो आणि आपल्या जागेवर बसलो. पुढच्या स्टॉपवर बरेच लोक बसमध्ये चढले, तेव्हा बरीच गर्दी झाली. माझ्या सीट जवळ एक आंटी उभी होती. मी तिला सीट देऊ केली, पण तिने मला नकार दिला, कारण माझ्याकडे खूप सामान होते आणि माझे आभार मानले आणि हसली. असेच खूप वेळ निघून गेला. आंटी दुसऱ्या बाजूला तोंड करून उभी होती. काही वेळाने जेव्हा बसमध्ये गर्दी वाढली तेव्हा आंटी माझ्या जवळ आली, पण तरीही तिचा चेहरा माझ्याकडे नव्हता. मी तिला म्हणालो, आंटी बसून जा, नाही तर कोणी बसून जाईल. तिचे पण पाय दुखत असतील. मग ती बसली. मी आपली बॅग साईडला केली. मी म्हणलो, मी आधीच या सीट बुक केल्या होत्या, पण तुम्ही खूप वेळचे उभे आहे, तर मला बरं नाही वाटत होते, म्हणून तुम्हाला बसा म्हणालो. तिने माझे आभार मानले. थोड्या वेळाने मी बॅग मधून बिस्किट काढले आणि खाऊ लागलो. तिला पण घे म्हणालो. ती आधी नाही म्हणाली. मग तिने एक बिस्किट घेतले. आता आम्ही बोलू लागलो. ती मला विचारत होती कुठे जात आहे. मी पण तिला विचारले तर म्हणाली, माझ्या मुलीला आणि आईला गावाला सोडून आहे. तिथे प्रोग्राम असल्यामुळे तुम्ही का बरं नाही थांबले. तर म्हणाली, मला जास्त सुट्ट्या नाही मिळाल्या आणि नवरा काय करते. ते म्हणाली, तो ट्रक चालवतो, त्यामुळे तो जास्त बाहेर असतो. असेच आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. तिने खूप काही गोष्टी आपल्या सांगितल्या. मी पण आपल्याबद्दल सांगितले. मग तिला माझा नंबर दिला आणि म्हणालो, जर तुला माझी केव्हा पण आवश्यकता असेल तर मला फोन कर. थोड्या वेळानंतर माझे स्टॉप आले आणि मी खाली उतरलो. मी बसमधून खाली उतरलो तेव्हा मी पाहिले की आंटी पण खाली उतरली होती आणि माझ्या मागे उभी होती. मी रिक्षावाल्याला वाट बघत होतो. आंटी पुन्हा स्टॉप वरून माझ्या जवळ आली. मी तिला म्हणालो, तुम्ही पण इकडेच राहता का. तर तिने मान हलवली. मी रिक्षात बसलो तेव्हा मी पाहिले की आंटी खूप आनंदी होऊन मला बाय करत होती. त्यानंतर मी आपल्या ठिकाणी पोहोचलो आणि त्यानंतर माझे कॉलेज सुरू झाले. असे 10 दिवस निघून गेले. एक दिवस मला मेसेज आला, पण मी कॉलेजमध्ये होतो. नंतर मी हॉस्टेलवर पोहोचताच मी मेसेजचा रिप्लाय केला, पण तिकडून मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. काही वेळाने मी त्या नंबरवर फोन केला. नंतर मला कळले की तो आंटीचा नंबर होता. तिने आपले नाव प्रीती सांगितले. ती म्हणाली, मला एक ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. इकडे एक कॅफे बंद आहे, तर तो भरून देशील का. मी हो म्हणालो. तिला बोललो, तू आपले सर्व डॉक्युमेंट मला पाठव, मी भरून देतो. नंतर मी थोडा वेळ बोलून म्हणालो, मला काम आहे, तुम्हाला नंतर कॉल करेल. नंतर तिला रात्री कॉल केला. तिला सर्व गोष्टी फॉर्म बद्दल विचारले. मी तिचा फॉर्म भरून दिला. नंतर मी तिला कॉल केला आणि म्हणालो, तुमचे काम झाले आहे. ती माझे आभार मानत होती. मी म्हणालो, आभार मानायची काही आवश्यकता नाही. आता असेच आमचे बोलणे सुरू राहायची. कधी ती कॉल करायची आणि कधी मला वेळ असेल तेव्हा मी करायचो. असेच खूप दिवस चालू होते. आता आमचे बोलणे वाढले होते आणि थोड्या मनात भावना निर्माण झाल्या होत्या. मला त्या दिवशी मला सुट्टी होती. मी हॉस्टेलचे जेवण करून बोर झालो होतो, तर बाहेर जेवण करायची इच्छा होती. मी विचार करत होतो, फ्रेश होतो आणि बाहेर जेवण करायला जातो. एवढ्यात आंटीचा कॉल आला. मला विचारल काय करत आहे. तर मी म्हणालो, बाहेर जेवायला जायचा विचार करत आहो. तर ती म्हणाली, एकटाच जात आहे का. मी म्हणालो, हो एकटाच आहे, पण आता तुमचा कॉल आला तर तुम्ही पण चला. तर ती म्हणाली, नाही मला खूप काम आहे. मी म्हणालो, चला का बरं एवढे भाव खाता. तर ती तयार झाली आणि म्हणाली, मी जॉबवरूनच तिथे येते. मी ठीक आहे म्हणालो. नंतर मी त्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिला कॉल करून इथला ऍड्रेस सांगितला. ती काही वेळाने आली. आल्यावर माझ्याकडे पाहून हसली. मी म्हणालो, किती वेळ लावला, मला भूक लागली आहे. तर म्हणाली,
चांगले आहे ना? अजून जास्त जेवण करशील? नंतर आम्ही जेवण मागवले आणि जेवण केले. त्यानंतर मी वेटरला गुलाबजामुन आणायला सांगितले. त्यांनी आणून दिले आणि तिला गुलाबजामुन भरवला. ती म्हणाली, मी खाते असू दे. तर मी म्हणालो, आपली पहिली भेट आहे, तर गोडतोड नको व्हायला का? तर ती हसली आणि म्हणाली, त्यात काय, आता होतच राहिलं भेटी. हे ऐकून तर मी अचंबित झालो आणि विचार आला मनात की काय सुरू आहे आंटीच्या मनात. नंतर ती आपल्या घरी गेली आणि मी हॉस्टेल. त्यात रात्री तिने मला कॉल केला आणि म्हणाली, खूप चांगले जेवण होते. मी म्हणालो, आणि गुलाबजामुन? तर म्हणाली, ते तर खूपच गोड होते. मग मी म्हणालो, मी भरवले ना तुम्हाला, म्हणून माझ्या हातचा गोडवा उतरला असेल त्यात. तर ती हसली आणि म्हणाली, खूप सुंदर बोलते तू. असाच आमच्या गमती सुरू होत्या आणि त्यात आमचे असे बोलले पण मला समजून आले होते तिच्या मनात काय आहे म्हणून, आणि तिला पण समजले होते माझ्या मनात काय आहे म्हणून. असेच आमचे सुरू होते आणि एक दिवस ती म्हणाली, ये घरी जेवण करायला. हे ऐकून तर मला खूप आनंद झाला. नंतर तिने मला आपला पत्ता पाठवला. मी म्हणालो, रविवारी येतो, तेव्हा तुला पण सुट्टी असते आणि मला पण. मी रविवारी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो आणि तिने दार उघडले. मी तिला पाहून दंग झालो होतो. ती छान मेकअप केला होता आणि सुंदर साडी नेसून होती. तिने मला सोफ्यावर बसायला सांगितले आणि माझ्यासाठी चहा करायला किचनमध्ये गेली. मी काही वेळा बसून राहिलो आणि मी किचनमध्ये पोहोचलो आणि तिला म्हणालो, चाय कशाला बनवत आहे? मला चाय गोड लागणार नाही. ती म्हणाली, चाय मध्ये साखर घातली आहे. तर म्हणालो, तूच एवढी गोड दिसत आहे, तर मला चहा गोड लागेल का? यावरती लाजली आणि म्हणाली, काही पण बोलते तू, आणि माझ्या हातात चहा दिला. आम्ही चहा पित होतो. ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे. ती म्हणाली, आता सांग, चहा गोड आहे ना? मी तिच्याकडे पाहून म्हणालो, बिलकुल नाही. आता आमचे वागणे वेगळे झाले होते आणि आमच्या अंगात आग लागली होती. मग ती म्हणाली, चला बसून चहा पिऊया. ती तिकडे जाऊन बसली, मी पण जवळ, आणि चहाचा कप ठेवला आणि म्हणालो, जेवण केव्हा मिळेल? तर ती म्हणाली, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा. आता मी अजून जवळ, आणि ती पण आता चहाचा कप ठेवला आणि माझ्या कानात म्हणाली, तुला तर खूप भूक लागली वाटते. आता आम्ही त्या जेवणात पूर्णपणे रमून गेलो होतो आणि त्या गोडव्याचा आनंद घेत होतो. आमची भूक खूप वाढली होती आणि माझी तर पहिलीच वेळ होती जेवण करायची. तिला पण त्या वेळेस आतुरता दिसत होती आणि आता आम्हाला त्या जेवणासाठी रोखणार कोणीच नव्हते. असेच आमचे सुरू होते. आता आमचा प्रतिसाद वाढला होता आणि ती तर प्रतिसाद घेऊन आनंदी होऊ लागली आणि काही क्षणातच सुखाच्या शेवटच्या टोकावर आलो. ती म्हणाली, मला खूप दिवसापासून जेवणाची इच्छा होती, जे आज तो पूर्ण करून मला जेवू घातले.